कथित चेंबूर दुर्घटना प्रकरण आणि या प्रकरणी समोर आलेला चौकशी अहवाल आपल्याला मान्यच नाही असं महापौर म्हणतायत। गार्डन अधीक्षक कंत्राटदाराला जबाबदार धरणं गरजेचं होतं। चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही असं महापौरांचं म्हणणं आहे। चेंबूरची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यावरती ही कमिटी फॉर्म केली होती। त्या कमिटीचा अहवाल कालच आला। त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले पीएमसी त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भुर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे। तो मला मान्य नाही। तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाहीये कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही। कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा। संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं। बघा, एक लक्षात घ्या, जितेंद्र परदेशी असू दे कोण असू दे, जितेंद्र परदेशीचं तुम्ही वारंवार नाव घेता, त्याचाही आम्ही संपूर्ण अहवाल घेऊ की ते त्या पदावरती इतक्या वर्षापासून का आहेत। ती माहिती तो माहितीचा पार्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।